इनिंग मात्र संपवायची. जर तुम्ही या 20 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंग संपवत नाही तर तुम्हाला मात्र पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद मात्र प्रत्येक कॅप्टनने घ्या. आपल्याला विनंती असेल. दोन बॅट्समन अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ज्यांची सातत्यपूर्व 2016 ते 2022 पर्यंतचा कालावधी पाहिला तर संतोष भोसले हे एक वादळ राहिले. नेहमीच चांगली बॅटिंग केली, संघासाठी अनेक विजय मिळवून दिले. संतोष भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही बॅट्समन पाहताय ऋषी भोसले, यंगस्टर क्रिकेटर आहेत ज्यांनी हल्लीच्या काळामध्ये अतिशय चांगली बॅटिंग, अतिशय चांगले यष्टीरक्षक आहेत. आज मात्र ओपनिंग संतोष भोसलेला साथ देतील. पहिल्या षटकासाठी राकेश, आपटी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू राकेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल ऐरोली एंड कडून आणि पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. डे क्रमांक 3 स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022 ही स्पर्धा अनुभवताय. यस पंचांचा इशारा येतोय. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि हा बॉल जसं आपण पाहतोय 9:21 डिलिव्हर केला जातोय. यस पहिल्याच बॉलला सन्मान दिले, अगदी अलॉंग द कार्पेट खेळले. पॉइंटला क्षेत्ररक्षक असतील, एका धावेसाठी जातील. एक चांगली सुरुवात पहा. पहिला चेंडू नेहमी सन्मान देणं गरजेचं असतं, खेळपट्टीचा अंदाज घेणं गरजेचं असतं आणि तेच करताना मैदानाच्या आतमध्ये संतोष भोसले. स्ट्राईक एंडला मात्र ऋषी असेल. हे बॅटल रंगेल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पहा, अगदी फिंगर रोल केली शेवटच्या क्षणी. चांगली बॉलिंग आणि पहिला चेंडू फेस करताना ऋषीने डॉट चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. क्षेत्ररक्षण जसं पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतील. ओहो काय फटका खेळलाय पहा. स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने अगदी पहिला आजच्या डे 3चा पहिला चौकार येतोय ऋषीच्या बॅट मधून. मिळतील 4 धावा. ऋषीची खासियत आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो अगदी नॅचरल गेम आहे. ओ इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने फेकलाय. अगोदरच बॅट फिरवून बसले ऋषी. चांगला बॉल. यस पंचांनी ताकीद दिले, 1 बाउन्सचा इशारा दिलाय. अतिशय चांगली वेरिएशन आहे बॉलिंग मध्ये पहा. चौकार तदनंतर कमबॅक करतोय. एक डॉट चेंडू फेकताना राकेश. हो इथे मात्र हलक्या हाताने पॉइंटला स्टेअर केला चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप काढला चेंडू. मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय, परंतु 2 क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फील्ड केला जाईल तोपर्यंत मात्र 3 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केले जातात. एक शॉट आहे. यस पंचांनी सांगितलंय म्हणजे 2च धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये ऍड करेन. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 7 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. शेवटचा चेंडू. ओ इथे मात्र या चेंडूला हवेमध्ये खेळले, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. चुकी घडते पहा. संतोष भोसले देवाकडे प्रार्थना करतोय की यस मला जीवदान मिळालंय आणि या जीवदानाचा मी नक्की फायदा घेईन. मित्रांनो अशा खेळाडूंच्या तुम्ही जर कॅचेस ड्रॉप करता तर मॅच जिंकण्याची अपेक्षा करू नये. कारण संतोष भोसलेने एक हाती अनेक मॅचेस या संघाला जिंकून दिल्यात. सोपा झेल होता, भरपूर वेळ हवेत चेंडू होता आणि अगदी जजमेंट चुकलंय. आपण जर स्कोरबोर्ड वरती जाऊया, स्कोरबोर्ड अपडेट करूया. 8 धावा स्कोरबोर्ड होती पहिल्या षटकामध्ये लागतायत. राकेशने चांगली बॉलिंग केली. एक चौकार त्याच्या षटकामध्ये आला, तदनंतर त्यांनी चांगली बॉलिंग केली. शेवटच्या चेंडूवरती विकेट घेण्याची संधी होती आणि ती संधी मात्र आपण हातातून घालवतोय. आपटी संघ इथे किती अडचणीत येईल हे येणारे 18 चेंडू ठरवतील. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. बॉलर्स नेम विशाल हा नवीन बॉलर येतोय. अतिशय चांगली बॉलिंग केली. 8 धावा म्हणजे तुम्ही पॉवर प्लेचं षटक हाताळता आणि त्यामध्ये फक्त 8 धावा खर्च करता. अतिशय चांगली बॉलिंग.
शेवटच्या चेंडूवरती विकेटही मिळण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि आपटी संघ, परंतु कमबॅक करेल आपटी संघ आणि विकेट्स मिळवण्याची प्रयत्न असेल. स्ट्राईक एंडला मात्र संतोष भोसले. ओहो, इथे पहा लेग साइडला स्टेअर केला चेंडू. चेंडू मात्र वन बाउन्स जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वैती सर सांगतायत यस इट्स अ 4. चौकार येतोय संतोष भोसलेच्या बॅट मधून. शॉर्ट बॉल तुम्ही संतोषला टाकू शकत नाही. ज्या पद्धतीने तो विकेटमध्ये आतमध्ये घुसतो आणि अगदी शॉर्ट बॉल ही मेजवानी असते मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. संतोष भोसलेच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत दणदणीत चौकार. संतोष भोसलेला तुम्ही थांबवू शकत नाही मित्रांनो, कारण आक्रमण करताना प्रत्येक वेळी आपण त्याला पाहिलंय. त्याची स्टाईल आहे, त्याचा नॅचरल गेम आहे. आक्रमण करणं ही त्याची खासियत आहे संतोष भोसलेची. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच केला. यस पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022 अतिशय चांगलं आयोजन आणि संपूर्ण सातारा जिल्हा, अगदी शाहूवाडी असोसिएशन असो, 32 शिराळा असोसिएशन असो, या स्पर्धेची वाहवा केली जाते. एक देखणं आयोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि एक नवीन संकल्पना. ओहो, इथे मात्र संतोष भोसले स्टाईल मध्ये या चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. संतोष भोसलेच्या बॅट मधून येतोय आजच्या दिवसाचा डे क्रमांक 3चा पहिला षटकार. सुपर बॅटिंग. टायमिंग काय आहे पहा मित्रांनो. बॉल डिलिव्हर केल्यानंतर अगदी मिडल ऑफ द बॅट केला पहा, आणि ही ताकद आहे संतोष भोसलेची. लेग साइड त्याची फेवरेट आहे आणि लेग साइडला हा येतोय त्याच्या बॅट मधून खणखणीत षटकार. संतोष भोसलेला रोखणं अशक्य राहील या मॅच मध्ये, कारण एक चांगल्या वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे असतो बॉलर विशाल. इथे मात्र मोठा फटका. संधी असेल या क्षेत्ररक्षकाकडे. यस, संधीचं सोनं केलंय संतोष भोसले. दुसऱ्या चेंडूवरती अगदी सर्कल मध्ये झेल देतोय. मोठी विकेट, मोठा मासा, मोठा हिरा आपटी संघाच्या गळाला लागतोय. विकेट क्रमांक 1 संतोष भोसले तंबूच्या आसऱ्याला. त्याची खासियत आहे जसं नॅचरल गेम, आणि तो थांबू शकत नाही पहा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, तदनंतर बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. बॅटचा वरचा हिस्सा लागला आणि झेल चांगला टिपलाय. मोठी विकेट. आपटी संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये येताना आपण पाहतोय, आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दिनेश. बॉलर विशाल. विकेट मात्र मिळाले. ओ, याही चेंडूला स्ट्रेट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल टिपलाय. ऑट कॅच. अतिशय चांगलं जेजमेंट पहा. बाउंड्री लगत अगदी 1 फुटाच्या अंतरवरती हा झेल टिपलाय. अजिबात वायबल झाले नाहीत, जाग्यावरती उभे राहिले. चांगला झेल. कौतुक करेन या क्षेत्ररक्षकाचं. विकेट क्रमांक 2. बॅक टू बॅक दुसरा झटका लागेल टीम तेटली संघाला. ऋषी भोसले बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर. न्यू बॅट्समन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत भोसले. विशालचं कौतुक करावं लागेल पहा. 2 विकेट मिळाल्यात. चांगली बॉलिंग, आणि हे करणं गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त बॉल अगदी समोरच्या दिशेला खेळवाल, तुम्हाला विकेट्स मिळतील, आणि हे करतोय मित्रांनो विशाल भोसले. ओ, बॅटची चुकी घडली जाते पहा. चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या पाठी अलॉंग द कार्पेट जाईल, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, फेक करतोय, आणि 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली, स्कोरबोर्ड अपडेट करूया. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 21 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. चांगली बॅटिंग होते दरम्यान, परंतु महत्वपूर्ण 2 झटके या संघाला लागलेत. इथे पुन्हा एकदा लेग साइडला प्रयत्न. अगदी बॅटला ब्रश करून चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा.
आणि दिनेशच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. सुपर बॅटिंग दिनेश. षटक क्रमांक 2 मात्र समाप्त होतोय. धावांचा ओघ मात्र तुम्ही रोखू शकले नाहीत मित्रांनो. धावा अगदी खोऱ्याने आले. धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात 25 धावा, 25 रन्स. षटक क्रमांक 2 समाप्त होईल आणि जसं आमचे स्कोरर या ठिकाणी अपडेट देत आहेत, पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, तदनंतर या षटकामध्ये मात्र 17 धावा आल्यात. स्कोरर आमच्या बरोबर जोडलेत आमचे मित्र प्रीतम बारी. हे खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील, परंतु प्रीतम आमच्या सोबत आहेत. इथे पहा, लेग साइडला स्टेअर केला चेंडू, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल स्ट्रोक. सुपर बॅटिंग यार. सुशांतच्या बॅटमधून अगदी पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. पहा, हे करणं खूप अवघड आहे आणि हे भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवागने अनेकदा केलंय. डावाची सुरुवात करताना 21 वेळा त्यांनी पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय, परंतु ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता त्यावेळेस पहिल्या बॉलवरती चौकार मारणं अवघड असतं. परंतु सुशांतचं कौतुक करेन. बॉलर नेम प्लीज आमच्यापर्यंत बॉलरचं नाव येऊ द्या. टीम आपटी बॉलरचं नाव सांगा. संजय. ओ, या बॉलला हुक केलंय, पुल केलंय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुशांत ऑन अ फायर, सेट ऑन अ फायर. सुशांतच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. क्या बात आहे, सुपर बॅटिंग यार. सुशांत पहा, त्याची बॅट बोलते मैदानाच्या आतमध्ये आणि काय आत्मविश्वास आहे. आत्मविश्वासाला दाद देईन. कारण मित्रांनो, ज्या वेळेला संतोष भोसले आणि ऋषी भोसले सारखे फलंदाज बाद होतात त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाऊन ताबडतोब 2 बॉल 2 चौकार खेळता. हे कौशल्य आहे, कौतुक करेन सुशांतचं. संजयला आपली लाईन ठीक करावी लागेल. तुम्ही शॉर्ट बॉल या जुना बॉल द्या प्लीज. बॉल सापडत नसेल तर विनंती असेल क्षेत्ररक्षकाने आपण जाऊ नका, काय हरकत नाही. नवीन बॉल, दुसरा जुना बॉल दिला जाईल. आमची आयोजन टीम, आपले आयोजक जरा थोडे बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवा, बाउंड्री लगत ठेवा. आपल्याला विनंती असेल, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. 9:21 हा सामना सुरू झालाय. 9:32 झालेत. 20 मिनिटाचा कालावधी असेल तुमच्यासाठी. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय अगदी एसटी रक्षकाच्या पाठी. बॉलला तुम्ही थांबवू शकत नाहीत. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. मिळतील 5 धावा. येस, 4 रन्स. ही चुकी कडते राकेश कडून, कारण तुम्ही ज्या पद्धतीने बॉल वाईड आहे आणि वाईट बॉलला तुम्ही सोडताय, तर राकेशचं यष्टीरक्षक तुम्ही आहात, बॉल पकडणं गरजेचं असेल. 5 धावा स्कोरबोर्डवरती अंकित होत आहे. स्कोरबोर्डवरती आम्ही जाईन, स्कोरबोर्ड नक्की अपडेट करतोय. या ठिकाणी धावा एकूण लागतायत 38. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. दरम्यान पहा, परफ्यूम डिलिव्हरी, एक चांगला बॉल. संजय बॉलिंग करतोय. षटक क्रमांक 3 आहे. ओ यस, यॉर्क पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा राकेश कडून चुकी घडते. चुकी आणि चुकी करताना क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्ड मॅनला फेक केली जाईल. तोपर्यंत काय घडतंय, यस, विकेटचं पतन. काही गरज नव्हती. अतिशय चांगली दोघी बॅट्समन बॅटिंग करत होते, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. दिनेशला परतावं लागतंय. दरम्यान या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सातत्यपूर्व 2 दिवस ज्यांचा आवाज आम्हाला लाभलाय. पाटण टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज किरण मस्कर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. थँक्यू सो मच. येणाऱ्या वेळेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोशन हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड अपडेट करूया, जिथे मात्र 40 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अगदी 3ऱ्या धावेसाठी जाताना हा रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय दिनेश. चांगली बॅटिंग केली तिने, चांगली साथ दिली. तदनंतर सुशांतचं कौतुक करेन, त्यांनी मात्र 3 चेंडू फेस केलेत आतापर्यंत आणि 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे एक चांगली बॅटिंग. आणि जसं आपण पाहतोय 2 दिवस स्पर्धा पाहतोय, अगदी धावांचा डोंगर रचला जातोय आणि त्या डोंगराला पोखरण्याचं काम मात्र अपोजिट टीमही करते. 80 धावा केल्या, 80 धावा चेस झाल्या.
काल ओकवडी टीमनी 100 धावा या ठिकाणी 100 धावाचा रेकॉर्ड केलाय. 5 षटक 100 धावा. आपण पाहतोय 11 फॉर्मॅटमध्ये एवढं अशक्य नाही. 5 षटकांमध्ये तुम्ही 100 धावा करू शकता, परंतु ते केलंय ओकवडी टीमनी. अमित शेलारचं कौतुक करेन. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. क्लासिकल स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती खेळलाय षटकार. बॅट्समन आहेत रोशन. सुपर टायमिंग यार, क्या बात आहे. सकाळच्या सत्र पहा, पहिली मॅच खेळतोय आणि पहिल्या मॅच वरती मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारणारा खेळाडू कोण असेल तर मिस्टर रोहन. कौतुक करेन या खेळाडूचं, रोशनचं. बॅक टू बॅक स्टँड अँड डिलिव्हर. याही बॉलला अगदी फेकले काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी रोशन ब्रँडेड षटकार येतोय. मिळतील 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जसं आपण पाहतोय स्कोरबोर्ड अपडेट करूया आणि एकूण धावा स्कोरबोर्डती लागतील 52. 52 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त होते आणि जसं टायमिंगचा खेळ आहे, वेळेचं महत्व आहे. 9:36 झालेत, म्हणजे तुमच्याकडे 5 मिनिटं राहिलेत. वैती सर, 5 मिनिटांचा कालावधी आहे आपल्याकडे. 5 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला संपवायचंय. तदनंतर मध्ये मात्र 5 मिनिटाचा ब्रेक असेल. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण आणि अपोजिट टीमचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली जाईल. बॉलर तयार. बॅट्समन सुशांत इथे लेग साइडला स्टेअर करण्याचा प्रयत्न. अगदी स्टिकर एंडला फटका लागतोय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. सुशांत ऑन अ फायर. तिसरा चौकार येतोय त्याच्या बॅटमधून. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. संदेश, संजय. आणि इथून पुढे ज्यांच्या मॅचेस आहेत कमीत कमी 12 खेळाडू घेऊन या मित्रांनो. रविवारचा दिवस आहे आज. चला, वाकी संघ आणि टीम कुरोशी आपल्याला विनंती असेल, कॅप्टन बोथ द कॅप्टन टॉस का बॉलच्या व्यासपीठाच्या अगदी बाजूला या. आम्ही टॉस करणार आहोत. बॉलर संजय निघालाय सुशांत साठी. खराब खराब चेंडू पहा, खराब डिलिव्हरी. पंच इशारा करतात व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. धावसंख्या मात्र एकूण स्कोरबोर्ड होती लागते 57 करेक्शन करेन. 57 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. काय बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग केले सुशांतचं मी कौतुक करेन. तदनंतर न्यू बॅट्समन रोशनचंही कौतुक करेन. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. अतिशय चांगली बॅटिंग ऑर्डर. इथे मात्र लॉफ केलाय चेंडू. अगदी चुकी केली जाते पहा. अगदी हाताला लागून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चुकी आणि चुकी करताना आपटी संघ. मिळतील 4 धावा. सुशांतच्या बॅटमधून आणखी एक चौकार. क्या बात आहे. आजचा दिवस मित्रांनो सुशांतचा आहे पहा. जिथे बॉल खेळतोय, जिथे बॉल मारतोय, तिथे मात्र त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. क्या बात आहे. अतिशय चांगली बॅटिंग. संजय निघेल. 4थं षटक आपण पाहतोय. अंतिम षटक असेल या सत्रामधलं. इथे मात्र पॉइंटला जाऊन स्टेअर करायचा होता चेंडू. पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. चला, नेक्स्ट टॉस करणार आहोत आम्ही. अगदी दुसरी मॅच आजच्या दिवसामधली. टीम वाकी वर्सेस टीम कुरोशी. आपल्याला विनंती असेल टॉस साठी या. संजय निघालाय. या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. यस. आणि इथे मात्र महत्वपूर्ण विकेट जाईल सुशांतची. मित्रांनो, सुशांतनी ज्या पद्धतीने बॅटिंग केले, अप्रतिम बॅटिंग केले. सुशांतसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा, प्रेक्षकांना विनंती करेन. चांगली बॅटिंग केली आणि चांगली बॅटिंग करून अगदी जड पावलांनी तंबूच्या आसऱ्याला येताना सुशांत. न्यू बॅट्समन सतीश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सतीश. बॉल आपण पाहिले तर या षटकामधले बॉल मात्र समाप्त होत आहेत. 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड होती लागते ती 62.
चांगली धावसंख्या 62 धावा आतापर्यंत लागल्या. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. अजूनही 3 बॉल बाकी. 70+ होण्याची शक्यता आहे या ठिकाणी, दाट शक्यता आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग झाले, संतोष भोसलेच्या बॅटमधून रन आले, ऋषी भोसलेच्या बॅटमधून रन आले, सुशांतच्या बॅटमधून रन आले. दिनेश रोशननी तर अतिशय चांगली बॅटिंग केली, म्हणजे 2 चेंडू खेळलेत आणि 12 धावा त्याच्या बॅटमधून, म्हणजे 2 बॅक टू बॅक षटकार मारलेत. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल, परंतु न्यू बॅट्समन आपण पाहिलं तर सतीश, त्याला स्ट्राईक देतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं. संजय तयार होतोय, वेळ घेऊ नका प्लीज. लेफ्ट हँडेड बॅट्समन सतीश तयार होईल. ओ इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी एका धावेसाठी जातील, कारण दिनेशला इथे मात्र स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. कारण त्याच्या बॅटमधून रोशनच्या बॅटमधून आपण पाहिलं की बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. चांगली बॅटिंग केले या रोशननी. आता मात्र अगदी शेवटचे 2 चेंडू असतील आणि या शेवटच्या 2 चेंडूवरती प्रहार केला जातोय का, 70+ धावसंख्या होते का हे सुद्धा पाहणं गरजेचं. बॉलर तयार, संजय टू रोशन. शेवटचे 2 बॉल बाकी असतील. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बराचसा काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये. बॉल घेतला जाईल, बॉल पकडला जाईल, तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. बॉलवरती जाणं गरजेचं आहे, कॅच पकडणं गरजेचं आहे. कॅच पकडाल तर तुमच्या 2 रन्स या वाचतील आणि न्यू बॅट्समन तिथे फेस करेल. दिनेशला एक संधी दिले, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. रोशनला ही संधी असेल, शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला जाईल का. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चेंडू आणि 14 धावा आल्यात. बॉलर तयार संजय, बॅट्समन तयार दिनेश. ओ बॅटची एज लागली जाते, अगदी पाठच्या दिशेने चेंडू जाईल, बॉल जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. 2 धावा अगदी शेवटच्या बॉलवरती येत आहेत. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती 67 धावा. टॉस करतील आमचे साथी समालोचक गणेशजी शिंदे यांना विनंती करेन आपण टॉस करा. थँक्यू. कॅप्टनना विनंती करेन प्लीज. तर या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं प्रमुख आयोजक रामचंद्रजी मालुसरे साहेब यांना विनंती करेन, दादा या प्लीज आपण टॉस का बॉस या ठिकाणी टॉस करूया. KSK मधील 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर लढले जातील. एका बाजूला असेल गणेश कदम, दुसऱ्या बाजूला सुनील शिंदे. हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच साठी टीम तेटली आपल्याला विनंती असेल आपण लाईनअपने आतमध्ये जावा प्लीज. एका बाजूला वेळ वाचवा, आपल्याला विनंती असेल. टीम गुरुशी तर दुसऱ्या बाजूला टीम वाकी आपल्या समोर इथे मात्र लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला गणेश कदम, दुसऱ्या बाजूला सुनील शिंदे. इथे मात्र कोण मागेल कॉल, वाकीच कॉल. स्विंग द कॉइन, हेड द कॉल आणि हेड. टॉस जातोय गणेश कदमच्या बाजूनी. पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूला फलंदाजाचा भरणा आहे. गणेश काय चॉईस असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण नक्की चॉईसला जातोय. कुरुशे संघाची फलंदाजी पाहिली तर खूप खोलवरती आहे. सुनील असेल, विशाल असेल, भरपूर फलंदाज आहेत. किती धावापर्यंत रोखशील? सकाळचं सत्र आहे या ग्राउंडला. जेवढं रन करू तेवढं कमीच आहे, कारण का चेस पण होते तेवढा. त्यामुळं 4 ओव्हरची मॅच आहे, 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावा. 3 दिवसाची स्पर्धा. 2 दिवस पाहिलं संपूर्ण सातारा जिल्हा नवे तर शाहूवाडी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळायला आले. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? काय दिलंय सातारा जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटला आणि या नवी मुंबईच्या धर्तीवरती होते स्पर्धा? आता 2 दिवस पाहतोय, सर्वजण कौतुक करतात या आयोजनाचं. आणि माझ्याकडून व माझ्या टीमकडून शुभेच्छा. जाऊया सुनीलकडे. सुनील टॉस हरलायस, पहिली बॅटिंग करायची. आता स्ट्रॅटर्जी काय असेल? गणेश कदम समोर आहे, किती धावा लावाव्या लागतील? 55+ तर स्कोर करायचाच आहे.
कोणावरती विश्वास दाखवशील तू स्वतः या खेळपट्टी पाहिलं तर सतीश सनसनं सांगितले की पूर्ण पाटा खेळपट्टी आहे, 2 लाखाच्या स्पर्धेला सुद्धा अशी नसती. तर इथे काय तुझा प्लॅन असेल? प्लॅन असेल फर्स्ट ओपनिंगसाठी कमलेश आणि मी जाईल, माझ्यानंतर सुशांत आहे, विशाल आहे, बॅट्समन खूप आहेत बॅक साईडला. नक्कीच, कारण कर्णधार आमचे थोडेसे अजूनही चाच पडतात, परंतु येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करा. शुभेच्छा देईन दोन्ही टीम्सला आणि मान्यवरांना विनंती करेन आपण कॉम बॉक्स मध्ये जाऊया. इन द टॉस विन इथे वाकी होते आणि सिलेक्ट टू द फील्ड पास बॅक टू द कॉम बॉक्स संतोषजी देसाई. थँक्यू सो मच. हां थँक्यू सो मच. मॅच मात्र आम्ही सुरू करतोय, कारण जसं आपण पाहतोय 9:46 वेळ झालाय. तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील या इनिंग संपवण्यासाठी. जिथे मात्र आपण पाहिलं टीम तेटली संघाने जबरदस्त बॅटिंग केली आणि धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लावली 67-68 धावांचं टार्गेट घेऊन चालले टीम आपटी. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. यस, या पहिल्याच बॉलला फ्लिक करायचं होतं. बॉल चाललाय अगदी पाठीमागच्या दिशेने. यस, सीमारेषेच्या पलीकडे जाईल. सरांनी सांगितलंय चौकार आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय. माझ्यासोबत जोडले जातील पाटणचा बुलंद आवाज किरण मस्कर. सर, कालच्या दिवसामध्ये नक्कीच मी दुपारच्या सत्रामध्ये नव्हतो, परंतु ओखवडी टीमनी 100 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती लावल्या आणि हे क्रिकेटसाठी खूप चांगलं आहे. काय म्हणाल? अगदी कालच्या दिवसामध्ये एक वेगळाच इतिहास झाला या खेळपट्टीवरती. तो 101 धावाची टू विन रेकॉर्ड आपण पाहिला 100 धावांचा. हो, इथे पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय तर दुसऱ्या चेंडूवरती वेगेवरती स्वार होतोय गोलंदाज. बॅट फिरली गेली, मात्र त्यानंतर चेंडू अक्षरशः वेगाने निघून गेला. यष्टांशी गुप्तगुप्त करत असताना, यष्टांना मात्र उद्ध्वस्त करून जात असताना फलंदाज बाद होतोय. एक चौकार आणि त्यानंतर विकेट. तर नक्कीच हे क्रिकेट आहे. जसं पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर मात्र बॉलरने कमबॅक केलं, चांगला बॉल डिलिव्हर केला. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी वेगवान चेंडू होता, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेट क्रमांक 1 गणेश अर्थातच तंबूच्या आसऱ्याला जाईल. विकेट क्रमांक 1च्या जसा फलंदाज बाहेर येतोय तसा आपण जसं पाहतोय सातारा जिल्ह्यातील नामांकित गुणलेखक ज्याला म्हटलं जातं तो अक्षय कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. न्यू बॅट्समन अक्षय कदम. अक्षयने आतापर्यंत सगळ्यांचे स्कोर, चौकार, षटकार सगळ्यांचे रेकॉर्ड हाताने लिहिलेत. आज त्याला बॅटिंग करावे लागतील. त्याचे रेकॉर्ड दुसरा स्कोरर लिहिला. आज आतापर्यंत खूप जणांचा इतिहास त्याने लिहिला. आज स्वतःला काहीतरी इतिहास बनवावा लागेल आणि इतिहास या ग्राउंडमध्ये खूप झालेत. मी म्हणेल की तुम्हीच इतिहास केला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आज तो दिवस आहे. आपण सर्वजण शेवटच्या क्षणाला त्या इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. चॅम्पियन चषक, वा, श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022 हा इतिहासाची नोंद झाली आणि याच्यामध्ये खूप सारे रेकॉर्ड झालेत. 80 धावा चेस केल्या जातात, 40 धावा डिपेंड केल्या जातात, 101 धावा स्कोर पाहतोय. वा, इथे आणखीन काय काय बघायला भेटेल. 0 चेंडूमध्ये 10 धावा देखील काल पाहिल्या नो बॉलवरती. अजून काय काय बघायला भेटेल हे मात्र डोळे अक्षरशः. ऋषी भोसले या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न सर्कलमध्ये झेल होईल का? हो, यस, इथे मात्र झेल झालाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. गोल्डन डकचा शिकार होतोय मिस्टर अक्षय कदम, सातारा जिल्ह्यातील नामांकित गुणलेखक. परंतु आज आपल्या खात्यामध्ये एकही धाव त्याला जोडता आली नाही. किरण सर, नाही, आज धाव जोडता आलेली नाहीये. निराश होतो. मागे खेळपट्टीकडे पाहतो. त्याला थांबायचं होतं या खेळपट्टीवरती, त्याला खेळायचं होतं या खेळपट्टीकडे. 2 दिवस सगळ्यांचा स्कोर त्याने लिहिला, मात्र आज तो शून्याचा चष्मा घालून बाहेर येतोय आणि कुठेतरी पावलं जड झालेत त्याची. आणि त्यानंतर मात्र सर गोलंदाजाचं कौतुक करेल. चला नवीन बॅटर, चला स्पीडअप घ्या. आज वाईट मारून घेऊ नका. तुमच्या मागे हात धुवून मागे लागू. आज अमित अक्षय कदम, आपण व्यासपीठावरती या. आपले बॅट्समनची नावं सुद्धा आम्हाला कळणं. अमित न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु जसं आपण पाहिलं की राकेश मात्र स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचेल. महत्वपूर्ण खेळाडू आहे या टीमचा. 2 चेंडू 2 विकेट. ऋषी भोसलेचं कौतुक करेन. काय बॉलिंग केली पहा त्यांनी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर बॅक टू बॅक 2
विकेट. हॅट्रिकची संधी असेल ऋषी भोसलेसाठी. पहिली हॅट्रिक होईल का पाहणं गरजेचं. चेंडू डिलिव्हर केलाय. ओ यस, इथे काय घडणार. विकेटची संधी परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळेल का. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक 3. याही बॅट्समनला जसं आपण पाहतोय अमितला परतावं लागतंय. 2 चेंडू 2 विकेट घेतले. तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते. टीम तेटली ऑन अ फायर. काय बॉलिंग केली जाते किरण सर. पहिला चेंडू देखील चांगला होता. पहिल्या चेंडूवरती जो चौकार आला, मात्र त्या चेंडूवरती 1% कुठेतरी नशिबाची साथ होती. क्षेत्ररक्षणाच्या डोळ्यासमोरून तो चेंडू जाताना चौकार पाहिला, मात्र त्यानंतर गोलंदाजाने आपला वेग, आपली धार, आपलं नियंत्रण, त्यानंतर स्टंप लाईनमध्ये गोलंदाजी झाली. पहिला चेंडू आपण पाहिला, थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर स्टंप टू स्टंप, लाईन टू लाईन, मेरिटवरती गोलंदाजी झाली आणि तिथेच कुठेतरी फायदा गोलंदाजाला झाला. या प्रश्नाची उत्तरं देताना फलंदाज मात्र सावलीच्या दिशेने 1-1-1 येत गेला. पत्त्यांचा बंगला जसा पडावा ना तसा फक्त फलंदाज माघारी येतोय. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 विकेट्स आणि धावा फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती लागल्यात 4 आणि तुम्ही 68 धावांचा पाठलाग करत असताना अशा पद्धतीची बॅटिंग तुम्ही करू शकत नाही, कारण तुम्हाला चांगला रन रेट, चांगल्या सरासरीने तुम्हाला पुढे जायचं होतं. विकेट मात्र गेल्यात, परंतु अंतिम एक मोठी जोडी आहे ही विलास आणि राकेश. हो, पहिल्याच या चेंडूवरती अगदी प्रहार केलाय समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल. इथे मात्र आता थोडंसं दोन्ही बॅट्समनला थोडा वेळ खेळपट्टीला द्यावा लागेल, समजून घ्यावी लागेल, बॉलरला समजून घ्यावं लागेल. नंतर अटॅक करू शकता, कारण या मैदानावरती 100 धावा होऊ शकतात, तर तुम्ही थोडासा वेळ देणं गरजेचं आहे किरण सर. अगदी वेळ देणं गरजेचं आहे. या बाबतीत चर्चा नक्की करूयात. या चेंडूकडे जाऊयात. पहा, बॅकफुटला पाठवतोय. फलंदाजाला बॅकफुटवर पाठवणं म्हणजे गोलंदाज फ्रंट फुटवर येणं. फ्रंट फुटवर येणं म्हणजे फलंदाजाच्या मनातील गोष्ट त्याने जाणून घेणं, आणि फलंदाज बॅकफुटवर जातोय म्हणजे थोडंसं दडपण का होईना त्याच्या मनामध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये. सध्या वेळ तुमच्याकडे कमी आहे. तुम्ही बोललात की खेळपट्टीचा अंदाज घ्यावा लागेल. सध्या क्रिकेट फास्ट नाही, सुपर फास्ट झाल्या. पाहता पाहता षटक संपले जातात. पाहता पाहता 12 चेंडूचा खेळ पण होतो. मात्र इथे पहिलं षटक खूप लवकर संपला. प्रत्येक चेंडू लाईनवरती टाकत असताना फक्त 5 धावा तिथे खर्च केलेत. सुरुवात मात्र चांगली केली. प्रेझेंटच्या सुरुवाताच्या गोलंदाजाने जी सुरुवात मात्र करून दिली, आणि त्यानंतर मात्र येणारा गोलंदाज आपण पाहतोय किरण बॉलिंग मार्कवरती. टीम मीटिंग मात्र आज तुम्हाला वेळ नसेल. वाईट मानून घेऊ नका. हात धुवून तुमच्या मागे आम्ही लागू. स्पीडअपसाठी मात्र तुम्ही आयोजकांना नक्की मदत करायची आजच्या दिवसामध्ये. नक्कीच, कारण आजचा दिवस आपण पाहिला तर 14 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आहेत आणि मोठ्या मॅचेस आहेत. जसं सेमीफायनल असतील, तदनंतर फायनलचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. त्या कारणाने आपल्याला वेळ वाचवायचा आहे. तुम्ही तयारी करून या. अगदी मैदानाच्या बाहेर आपली रणनीती ठरवा आणि त्या रणनीतीनुसार तुम्ही मैदानामध्ये आमचा वेळ वाचवा, हे आम्ही वारंवार या ठिकाणी सांगेन. बॉलर निघालाय. इथे प्रयत्न असेल स्विच हिटचा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल. स्लो क्रिकेट पाहायला मिळतंय. जसं 1 धाव मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. धावा मात्र लागतायत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. किरण हा नवीन बॉलर आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. बॅट्समन असतील विलास. अनेकदा अनेक वेळा संघाची नय्या मात्र या खेळाडूने पार केले. आज मात्र गरज असेल. इथे मात्र बॅकफुटला ढकललंय पुन्हा एकदा. स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत 1 धाव मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. एकेरी दुहेरी धावांनी 68 धावा तुम्ही मित्रांनो पूर्ण करू शकत नाही. तुम्हाला इथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडावा लागेल, तर आणि तरच तुम्ही 68 धावांपर्यंत पोहोचू शकता. किरण सर सहमत आहे. 1-1, 2-2 धावांनी फक्त स्कोर कार्ड पुढे जाईल. तुम्हाला टार्गेट पर्यंत पोहोचायचं आहे. डेस्टिनेशन लांब आहे. गाडीचा स्पीड वाढवावा लागेल. टाइम कमी आहे आणि गेअर चेंज करावा लागेल. बॅकफुटवर जाऊन आपण पाहिलं तर हुक मारण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे ही आहे स्क्वेअर मार. आणि त्यानंतर पहा गोलंदाज येतोय. पहिलं षटक याने हँडल केलंय. याला लाईन भेटले. त्याला गोलंदाजीची पूर्णपणे धार माहिती आहे. किरण सोबत येते, चर्चा करतोय, कान मंत्र देतोय, कारण की तो विकेट किपर आहे. विकेट किपरचं हे काम पूर्णपणे पार पाडलं जातंय. गोलंदाजाला पाठिंबा दिला जातोय. नेक्स्ट बॉल. इथे पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का. यश क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा घेतल्या जात आहेत. तर बॅटिंगमध्ये तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळावे लागतील, ताकद लावावी लागेल आणि नक्कीच बॅट चेंज केली जाईल. डाऊटफुल आहेत बॅट्समन राकेश. नवीन बॅट्स मागवली जाते, परंतु या चेंडू नंतर दिली जाईल. बॉलर निघालाय. चांगली बॉलिंग केली किरणनी आतापर्यंत.
हो इथे दिशा भरकटलेत का? हो यस, इथे पंच सांगतायत व्हाईट बॉलचा कॉल आहे. एक अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाईल. स्कोरबोर्ड आम्ही अपडेट करू. 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागतात, जिथे 68 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम आपटी संघाला. बॅट्समन राकेश. नक्की सर, चर्चा करूयात. हो इथे आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने फक्त दिशा दिले. गली रिजन मध्ये चेंडू अक्षरशः कार्पेटला गुदगुल्या करत जातोय. 4 धावांसाठी इथे चौकार येतोय. राकेशची बॉडी लँग्वेज पहा, पॉझिटिव्ह आहे. तो पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज घेऊन मैदानामध्ये खेळतोय. बॅट चेंज करतोय. आणि सर पहिल्या दिवसामध्ये अशीच बॅट चेंज केली होती सतीश सनसने, अजूनही आठवते. आणि त्यानंतर मी हीच चर्चा केली होती, बॅट चेंज केले, नशीब चेंज होईल का, धावसंख्या चेंज होईल का. त्यांनी पहिल्याच चेंडूवरती तेव्हा षटकार लगावला. बॅट चेंज केल्या इथे बॅट चेंज केले, बॅटीवरती दुसरा विश्वास ठेवला. धावसंख्या चेंज होईल का, चेस होईल का. मात्र पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज त्याची सध्या खेळपट्टीवरती पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय राकेश हा महत्वपूर्ण खेळाडू आहे. अनेक मॅचेस त्यांनी जिंकून. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लेग साईडला स्टेअर केला चेंडू. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन सर, ज्या पद्धतीने बॉलवरती अगदी वेगाने जातोय आणि बॉल मात्र पकडल्यानंतर त्या वेगाने फेकतोय, हे महत्वपूर्ण राहतंय. आणि क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण आहे. जिथे सलकर ग्राउंड किंवा 360 मैदानावरती खेळतात त्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण अतिशय महत्वपूर्ण ठरतं. 68 धावा चेस करायच्या आहेत टीम आपटीला. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, झेल मात्र ड्रॉप केलाय. झेल घेणं गरजेचं असेल, जरी 68 धावा आहेत होत्याचं नव्हतं. इथे मात्र या मैदानावरती झालंय, ती भीती असणं गरजेचं असेल. कारण जिथे 80 धावा चेस होतात, जिथे 101 धावा होतात, तिथे मात्र हे 2 बॅट्समन ही धावा चेस करू शकतात. एकूण धावा स्कोरबोर्डवरती लागतायत 17 धावा आतापर्यंत. म्हणजे येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला धावा करायचे आहेत, 51 धावा करायचे आहेत. होऊ शकतात 12 चेंडू 51 धावा होऊ शकतात. फक्त ते म्हणतात ना, तुम्हाला फक्त वाट शोधायचे, फक्त गॅप शोधायचे, विजयाच्या वाटा शोधून काढायचे. सुशांतला नवीन गोलंदाज म्हणून पाचारण केलं जातं. मात्र ही जोडी जर मैदानामध्ये 12 चेंडूपर्यंत थांबली, कम्युनिकेशन यांचं जुळलं आणि बॅटिंग परफॉर्मन्स यांचा असाच राहिला, मोठ्या खराब चेंडूला असंच ते उत्तर देत राहिले तर होतील 12 चेंडू 51. इज नॉट इम्पॉसिबल, इट्स पॉसिबल. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. बॉलर्स नेम सुशांत. ओ येस, बॅट्स स्विंग केले, चांगला चेंडू, अगदी परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणू याला. आणि या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉलचा संपर्क येत नाही, डॉट चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण येईल 11 चेंडू 51 धावा. या 11 बॉल मधले तुम्हाला 8 चेंडू 8 बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवावी लागतील. इथे प्रयत्न केला जातोय, परंतु अलॉंग द कार्पेट जाईल चेंडू. त्या ठिकाणी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, फेक करतील तोपर्यंत एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. किरण सर, एकेरी दुहेरी धावेनी हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करता येणार नाही. येस, तुम्हाला एकेरी दुहेरी धावांनी टार्गेट अजिबात, फक्त धावसंख्या थोडीशी हालचाल राहील. धावसंख्येला जर मोठा धक्का द्यायचा तर मोठा फटका तर यावा लागेल. डीप मिड विकेट कव्हर होईल का. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते, मागे पाहतोय, चेंडू टाटा बाय बाय करतोय, कारण की तो सीमा रेषे पार जाऊन हसतोय. 4 धावा इथे भेटतात सर. हीच सुरुवात, हीच ठिणगी. नंतर आग नंतर वनवान पाहता पाहता धावसंख्या आरपार होईल. चांगली सुरुवात केली. हो, जसं आपण पाहतोय राकेशला बॅटिंग करावी लागेल. आणि त्यांनी मात्र सुरुवात केली. पहिल्याच बॉल जसं फेस केला या ओव्हरमध्ये आणि अगदी चौकार त्याच्या बॅटिंग मधून येतोय. सुशांत बॉलिंग करतोय. हे बॅटल अगदी रंगणार मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरच्या दिशेने बॉल जाईल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत का. हो येस, पंच सांगतायत इथे 2 धावा कंप्लीट आहेत. जसं आपण स्कोरबोर्ड अपडेट करूया, एकूण धावा संख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागतायत 24 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 24. अजून भरपूर धावांची गरज आहे. आक्रमण करावं लागेल समोरच्या टीम वरती. आपटी संघ अडचणीत आहे. राकेश बॅटिंग करतोय, विलास बॅटिंग करतोय. या जोडीने मात्र अनेकदा आपटी संघाची नय्या पार केली, अनेकदा अनेक विजय मात्र संपादन केलेत. आज मात्र संघ अडचणीत असताना मोठे फटके म्हणजेच षटकार यावे लागतील. फुलटॉस चेंडू होता, याच्या आधीचा चेंडू फुलटॉस होता. बॅटीची ग्रीप सटकली, चेंडूवरती बॅटवरती चेंडू तेवढा सरळ आला नाही. या फुलटॉस वरती जर टायमिंग जुळलं असतं ना
तर टायमिंग लागलं असतं, बरोबर टाईमवरती खेळ झाला असता. मात्र प्रत्येक चेंडूला तुम्हाला टायमिंग करायचा होता, प्रत्येक चेंडू विचारपूर्वक खेळायचा, प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवायची. आणि धावसंख्या फक्त 24च्या घरामध्ये आहे. ती धावसंख्या तुम्हाला हळूहळू पुढे नाही आणि फक्त चौकार षटकार हेच तुम्हाला वाचवू शकतात, हेच जिवंत ठेवू शकतात आणि हेच तुम्हाला पुढे चालून नेऊ शकतात. बॉलर सुशांत बॉलर निघालाय. राकेश असेल स्ट्राईक एंडला. ओ इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. येस, क्षेत्ररक्षक आहेत ऑफसाईडला, येतील, फेक करतील. तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावाने आता इथे मात्र टीम तिथली खुश असेल, कारण त्यांना माहित आहे इथे मोठे फटके नाही लागले तर या ठिकाणी विजय मात्र पक्का आहे तेटली संघाचा. शेवटचा बॉल असेल या षटकामधला. विला स्ट्राईक एंडला. ओ इथे मात्र बॅकफूट पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक चांगली फेक आणि ऋषीने मात्र कलेक्ट केलाय. इथे विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 4 विलास मात्र तंबूच्या आसऱ्याला येईल. आता फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विशाल. 42 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 42 धावा. अवघड आव्हान आहे, परंतु अशक्य नाही. अशक्य नाहीये, पण सुरुवात सर पहिल्यापासून व्हायला हवी. सुरुवात पहिला चौकार आला ना, तिथूनच सुरुवात व्हायला हवी होती. कारण की 42 धावा बघायला अवघड दिसते, सांगायला अवघड दिसते आणि पाहताना अवघड दिसते. 6 चेंडू 42. गणेश आलाय बॉलिंग मार्कवरती. विशाल नवीन बॅटर आपण पाहतोय. तर सुरुवात अगदी षटकाराने करावी लागेल. एखादा नो बॉल आला यामध्ये, त्याच्यावरती षटकार लागला तर 42 धावा चेस होऊ शकतात. टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलंय 30 धावा, 36 धावा, 42 धावा, 43 धावा सुद्धा या टेनिस क्रिकेटमध्ये आपण करताना पाहिलंय अनेक बॅट्समनला. त्यामुळं जोपर्यंत अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं मूर्खपणाचं ठरेल. बॉलर आहे न्यू बॉलर, जसं आपण पाहतोय अगदी शेवटचं षटक हाताळेल गणेश. नेक्स्ट मॅच साठी वाकी आणि कुरोशी संघ दोन्ही संघांना विनंती करेन आपण सज्ज राहा. शेवटचे 6 चेंडू या मॅचचे. ओ पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलला लेग साईडला फेकलंय. सर सांगतायत आमच्याकडे, इशारा करतायत की व्हाईट बॉल. संदेश मरागजे सिनियर क्रिकेटर, त्यांच्यासोबत आमचे क्रिकेटचे खूप मोठे चाहते बाजीराव दादा कदम, दीपक कदम. आज मात्र संपूर्ण स्क्वॉड या वाकी संघाचा असेल, कारण स्पर्धा मानाची आहे, सर्वांची लाडकी स्पर्धा काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022. ओ इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने अगदी अलॉंग द कार्पेट खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, दुसरी धाव देतोय. इथे मात्र टीम आपटीला राकेशला देतोय. 2 धावांनी स्कोरबोर्ड मात्र पुढे जाईल. पराभवातलं फक्त अंतर कमी होईल. मॅच जिंकणं अशक्य, परंतु अशक्यचं शक्य करणं राकेश करू शकतो. करू शकतो, पण नवीन बॅटर गणेश आपण पाहतोय. हो, हा फटका देखील आपण पाहिला फसला जातोय. नाही, आता थोडस सर या गोलंदाजांनी हवा काढून घेतली, या मॅचची पूर्ण हवा काढून घेतली आणि त्यानंतर फक्त चर्चा 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 उरले. कारण की सुरुवात भेटली नाही, तो स्टार्ट भेटला ना, घेर कुठेतरी कमी होता आणि त्यानंतर मात्र आता मोठा घेर टाकायचा प्रयत्न करतायत पण गाडी उचलत नाहीये. गाडी जागच्या जागी थांबते, थोडासा लेट होतोय, उशीर होतोय. मात्र पाहूयात पुढे काय घडतंय. हा फटका पण पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफचा वेगाने जातोय, मात्र बॉल कॅरी केल्यानंतर लगेच फेकला जातो. बॅकअप अगदी वेळेवरती येत्या. वा, हा खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये चपळ दिसलाय मला. गोलंदाजी, बॅटिंग, ॲज अ विकेट किपर ऋषी भोसले. विकेट किपर आपण पाहिले त्याचे भिंतीसारखा उभा राहिलाय. नजर चांगली आहे त्याची, प्रत्येक बॉलला मध्ये हात टाकण्याचं धाडस त्याच्यामध्ये आहे. व द विकेट पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा देखील चेंडू आपण पाहिलं तर उसळी घेणारा पडल्यानंतर राईज झाला आणि त्या चेंडूला देखील मात्र हा विकेट किपर अडवतोय. या वेगवान गोलंदाजाला विकेट किपर करत असताना त्याचं मी कौतुक करेल. आज लक्ष वेधून घेतलंय या खेळाडूने. एक वेगळी 2 बॉल आणि 37 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. अतिशय चांगली बॉलिंग केली आणि या बॉलरचं गणेशचं कौतुक करावं तेवढं कमी. ओ याही बॉलला पूल करण्याचा प्रयत्न, यस पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी या बॉलनी उसळी घेतली होती. यष्टीरक्षकाचं काम पहा काय करतोय. ऋषी भोसले यांनी मन जिंकलं यार. सर मे बी ऋषी भोसले लेदर खेळाडू असेल, मे बी,
अंदाज आहे लेदर खेळाडू असेल, कारण की त्याचं टान्स, त्याचं फुटवर्क आणि त्यानंतर त्याची नजर. हो, पुन्हा एकदा अप्परकट जरूर आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे विकेट पडते आणि इथे पूर्णपणे ती आशेचा किरण आहे ना, तो आता शांत झाला. आता आकांक्षा, महत्वाकांक्षा नाही, आता फक्त जायचं, एक बॉल खेळायचा, शेवटचा चेंडू, विजय संघाची घोषणा. तेजस जातोय. एक चेंडू आणि 36 धावांची गरज. काय बॅटिंग, काय बॉलिंग आणि काय क्षेत्ररक्षण केलंय टीम तेटलीनी. कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि या मॅचमध्ये जसं आपण पाहिलं, खरंच संतोष भोसलेनी सुरुवात चांगली केली. ऋषीच्या बॅटमधून एक चौकार आला. तदनंतर ज्या पद्धतीने आपण बॅटिंग आपण जर पाहिली तर कौतुक करावं लागेल सुशांतचं आणि तदनंतर रोशनचं. 67 धावा, 68 धावांचं अतिशय अवघड आव्हान आणि ते अवघड मात्र आव्हान कुठेही पेलवलं नाही टीम आपटीला. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. इथे मॅच मात्र समाप्त होते. या मॅचमध्ये जसं आपण पाहतोय टीम